पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित निवडणूक लढणार का, हा सगळा प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय. कारण की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं जे अधिकृत चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, त्या चिन्हावरती निवडणूक लढवता सरसकट घड्याळावरती घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवावी असे एक मत जो आहे तो या सगळ्या पालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय. या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित येण्याची चर्चा जी आहे ती थांबली आहे का, या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण आहेत. सुरज चव्हाण जी, घड्याळावरती निवडणूक लढावी याकरता दोन्ही राष्ट्रवादीमध्ये जी एकत्रीकरणाची गोष्ट होती ती कुठे येऊन आता थांबली आहे का? बघा, गेल्या आठवडाभरापासून अजितदादा पवार हे पुणे पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेचा वार्डनिहाय आढावा त्या ठिकाणी घेत आहेत. आणि त्या आढावा घेतल्याच्या नंतर आमची ताकद किंवा मित्रपक्षाला कुठं सोबत घ्यायचं याबाबतचा अंतिम निर्णय हे अजितदादा त्या ठिकाणी घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अनेक पर्याय त्या ठिकाणी खुले आहेत. आमच्या मित्रपक्षाचे काही पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि आमचे काही जुने मित्र होते त्यांचेही पर्याय आमच्यासोबत उपलब्ध आहेत. जो पर्याय आम्हाला राजकीयदृष्ट्या तिथं फायद्याचा वाटतोय, ज्या पर्यायामुळं आम्हाला तिथं महानगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीचं यश भेटेल असं वाटते, तो पर्यायाचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. जिथं आमचा मान सन्मान राखला जाईल त्या पर्यायासोबत पुढच्या तिथल्या स्थानिक निवडणुका ह्या लढल्या जातील. परंतु ज्या पद्धतीने सातत्यानं चर्चा होत होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी निवडणूक एकत्रित लढणार, त्या सगळ्या संदर्भातल्या बैठका सुद्धा झाल्या. अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी जाऊन अजित पवारांची भेट सुद्धा घेतली. परंतु आता मात्र पुणे महानगरपालिकेसाठी पुण्यातल्या स्थानिक नेत्यांचं, अर्थात शरद पवारांच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे की तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरतीच निवडणूक लढवणार आणि या गोष्टीकरता एक मत होत नाहीये या सगळ्या. आमची चर्चा भारतीय जनता पार्टीसोबत झालेली आहे, आमची चर्चा शिंदेसाहेबाच्या शिवसेनेसोबत झालेली आहे, आमची चर्चा तुतारीसोबतही झालेली आहे. आमच्यासोबत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्हाला तिथं आमच्या पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला कसा जास्तीत जास्त न्याय देता येईल यासाठीची आमची लढाई आणि त्यासाठी आमचं जे पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायाला सोबत घेऊन आम्ही आमच्या कार्यकर्त्याला कसा न्याय देऊ शकतो यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. चर्चा अनेक ठिकाणी झाल्यात. अमोल कोल्हे साहेब येऊन दादांची भेट झाली, तिथं चर्चा झाली. चर्चेमध्ये आता मध्ये रूमच्या मध्ये काय चर्चा झाली त्याबाबतचा खुलासा ते दोघंच करू शकतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनेक पर्याय जोडायला तयार आहेत. जो राजकीयदृष्ट्या फायद्याचा वाटतोय त्या पर्यायासोबत आम्ही जाणार आहोत. परंतु आज सकाळी देखील अजित पवार कुड नॉट रिचेबल होते अशी संपूर्ण बातमी होती. दादा पुण्यातच होते, परंतु तातडीनं दादा अमोल कोल्हे यांच्याशी भेटायला गेलेले होते आणि पुन्हा एकदा अमोल कोल्हेंची त्यांची सविस्तर दोन्ही महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा झालेली आहे. अजून देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितरित्या येण्यासाठी अनुकूल आहे का? कारण की भाजप म्हणतंय आम्ही वेगळे लढणार आहोत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये. ते भारतीय जनता पार्टीने आधीच जाहीर केलेले ते वेगळे लढत आहेत. त्यानंतर आमच्या समोर अनेक पर्याय उपलब्ध झाले. त्या पर्यायाचा विचार नक्कीच सहानुभूतीपूर्वक त्या ठिकाणी अजितदादा करतील. आता अमोल कोल्हे असतील, अजून कोणी तुतारीकडनं ह्या चर्चेसाठी आले असतील, त्या सर्वांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय मला वाटतं सोमवारपर्यंत त्या ठिकाणी जाहीर होईल. परंतु अंतिम निर्णय जाहीर करण्याचा सर्वस्व अधिकार हा अजितदादांकडे आहे. त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्यावरती काय त्यांना मान सन्मान ठेवायचा तो निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा दादांना आहे. त्याच्यामुळं सोमवारपर्यंत जर आपण वाट पाहिला तर सगळ्या गोष्टी खुल्या होतील आणि सर्व चित्र स्पष्टपणे सोमवारी आपल्याला दिसून येईल. खरं तर दोन ठाकरे एकत्र आले आणि दोन्ही ठाकरेंनी आपली राजकीय युती किंवा युती जी आहे ती जाहीर केली. आता दोन पवार दोन महानगरपालिकांसाठी एकत्रित येताना पाहायला मिळतात आहेत आणि त्यांची देखील चर्चा जवळपास सुरू आहे. तर यामध्ये मात्र काही कार्यकर्ते दुखावलेले असल्याचं पाहायला मिळतात. प्रशांत जगताप जे स्वतः शहराचे अध्यक्ष होते गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांनी मात्र काल काँग्रेसची साथ धरली. कुठेतरी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या विचारधारेला कुठेतरी बगल देण्याचं काम शरद पवारांचा पक्ष करतोय का, अशा निमित्ताने हा प्रश्नचिन्ह होतं. हे बघा, प्रशांत जगतापांची विचारधारा ही 2029ची संधी बघून जागृत झालेली विचारधारा आहे. ते काय विचारधारा नाही. मग प्रशांत जगतापांची विचारधारा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा राष्ट्रवादीकडनं जाहीर केला होता त्यावेळेस झोपली होती. ज्या वेळेस नागालँडमध्ये भारतीय जनता पार्टीला आम्ही पाठिंबा दिला होता त्या सरकारमध्ये आम्ही सामील होतो.
त्यावेळेस प्रशांत जगतापांची विचारधारा झोपली होती. शिवसेनासारखा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीमध्ये सोबत आला, त्यावेळेस प्रशांत जगतापांची विचारधारा झोपली होती. ही विचारधारा 2029ची संधी पाहून जागृत झाल्या. विचारधारेच्या नावाखाली आपला राजकीय फायदा कसा करून घेता येईल यासाठी प्रशांत जगतापाचं काम आहे. दिल्या घरीच त्यांनी सुखी राहावं. इतर नावं ठेवणं किंवा ही राष्ट्रवादी असू दे किंवा ती राष्ट्रवादी असू द्या, यांनी विचारधारा सोडल्या. राष्ट्रवादीनं कधीही विचारधारा ह्या ना त्या राष्ट्रवादीनं सोडलेली आहे. आम्ही ज्यांच्यासोबत आहोत तिथं सुद्धा आम्ही विचारधारेवर काम करतो. विचारधारा कुणासोबत गेली म्हणून डोक्यातली विचारधारा संपत नसते. प्रशांत जगतापाने हे लक्षात ठेवलं पाहिजे. विचारधारेवर कुठे असाल तर तुम्ही जगाच्या पाठीवरती काम करू शकता. प्रशांत जगतापसारख्या संधीसाधू लोकांकडनं विचारधारा ही फक्त संधी बघून जागृत होतात, एवढंच या निमित्तानं दिसून येतंय. खरं तर प्रशांत जगताप तर आता सोडून गेलेले आहेत, काँग्रेसमध्ये गेले आहेत आणि खरं तर ते टीका करत नाही आहेत त्यांच्या पूर्वीच्या पक्षांवरती. आता मात्र अजित पवारांच्या पक्षाचं स्टेटस काय महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात? तुम्ही अनेक महानगरपालिकांमध्ये स्वबळाचा नारा घेऊन उतरणार आहात का, की युती किंवा आघाडीच्या संदर्भातल्या तुमच्या काही चर्चा सुरू आहेत? कारण की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भाजपसोबत बोलणी करतात त्या त्या ठिकाणी तुम्हाला कमी जागांवरती बोळवण जी आहे ती भाजपकडनं करण्यात येते. महायुतीमध्ये तिन्ही पक्षामध्ये इतके लोक इच्छुक झालेत की तिन्ही पक्षातल्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला न्याय देणं खूप अवघड आहे. त्यामुळं काही ठिकाणी आम्हाला वेगळे विचार नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी तिन्ही पक्षातल्या लोकांना करावं लागते. त्याच्यामुळं आम्ही वेगळे लढतोय ह्याचा अर्थ राज्यातल्या महायुतीवर काही परिणाम होईल का, तर तो सपशेल होणार नाही. आमची जी स्थानिक पातळीवरच्या आघाड्या बनत आहेत, स्थानिक पातळीवरची जी युती बनत आहेत, तिथले राजकीय गणित लक्षात घेऊन आणि कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी तो निर्णय होतोय. त्याच्यामुळं या होणाऱ्या आघाड्या आणि ह्या होणाऱ्या युत्यामुळं राज्यातल्या महायुतीवर कसला परिणाम होणार नाही. फक्त महायुतीमधल्या तिन्ही पक्षाची हीच भावना आहे की आपण आपल्या पक्षातल्या जास्तीत जास्त पदाधिकाऱ्याला न्याय या निवडणुकीच्या निमित्तानं द्यावं, यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितरित्या मर्जर होणार अशा पद्धतीची देखील चर्चा जोरदार सुरू आहे आणि त्यातच उद्या गौतम अडाणी हे मुख्य पाहुणे म्हणून खरं तर बारामतीमध्ये येतात आहेत आणि एकाच मंचावरती शरद पवार, गौतम अडाणी, सुनेत्रा पवार, अजित पवार हे सर्वच पवार कुटुंबीय एकत्रित पाहायला मिळतात आहेत. त्याच्यावरतून देखील सातत्यानं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. खरंच राष्ट्रवादी एकत्रित येणार आहे का, मर्जर होणार आहे का? उद्याचा जो कार्यक्रम आहे तो पूर्णपणे एक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवला जातोय. पवारसाहेबाच्या नावानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ती सेंटर त्या ठिकाणी उभारलं जाते आणि त्या सेंटरचं उद्घाटन करण्यासाठी ते त्या ठिकाणी एकत्रित येतात. त्याच्यामध्ये मला वाटतंय पवार कुटुंब याआधीही अशा कार्यक्रमामध्ये एकत्र आलं होतं. राजकीय भूमिका आणि सामाजिक कार्यक्रम हे त्यांनी नेहमीच वेगळं पण जपण्याचं काम हे पवार कुटुंबाकडनं झालेलं आहे. त्याला कोणीही राजकीय दृष्ट्या किंवा राजकीय अँगलनं पाहू नये, एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. उद्याची भेट पूर्णपणे अराजकीय आणि बारामतीच्या विकासामध्ये एक मानाचा तुरा उद्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी होतोय आणि त्यासाठीची ती भेट त्या ठिकाणची राहील. खरं तर एक शेवटचा प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्रित आल्या, मर्जर झालं, सूरज चव्हाणांना आनंद आहे का, त्याचं स्वागत होणार? नक्कीच आनंद आहे. दोन्ही राष्ट्रवादी असं कुठलं कुटुंब दूर राहावं ही कुठल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची भावना नाही. नक्कीच आनंद आहे. राजकीय आमच्या मतभेद जरी असते तर आमचे मनभेद कधी झालेले नाहीत. कधी आमच्याकडनं खालच्या पातळीवर टोकाची टीका टिप्पणी झाली नाही. आम्हाला जी शिकवण पवारसाहेबाची असू द्या, यशवंतराव चव्हाण साहेबाची असू द्या, की राजकीय मतभेद असावे, मनभेद नसावे, ह्या शिकवणीच्या अंतर्गतच आम्ही काम करत आलेलो आहे. भविष्यातही त्याच धर्तीवरती काम करणार आहे. जर एकत्र आले तर नक्कीच आनंद होईल. एक जाता जाता एक शेवटचाच प्रश्न आहे, जिथे जिथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवणार त्या त्या ठिकाणी मात्र काँग्रेस मात्र एकला चलोरीची भूमिका घेणार, नारा घेणार, अशा पद्धतीचं मत जे आहे ते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या संदर्भात काय सांगणार? खरं तर दोन्ही राष्ट्रवादीला काँग्रेसचा विरोध असं म्हणता येईल काय? एक काँग्रेसचा मला काँग्रेसमध्ये निर्णय कोण घेते आणि अधिकार कुणाला आहेत हा माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे. विजय वडेट्टीवार जर साहेब काही निर्णय घेत असतील तर ते नक्कीच आम्हाला आनंद होईल आणि त्याचा फायदा सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला होईल. खरं तर दोन राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असं कधी होणार नाही. काँग्रेसचा वैचारिक लोचा झालेला आहे. मुंबईमध्ये मनसेसोबत किंवा मनसेला विरोध, पुण्यामध्ये मनसेसोबत मनसेला विरोध, अशा पद्धतीचं त्यांचं जे काही वैचारिक लोचा झालेला आहे ह्याच्यातून ते बाहेर निवडणुकीच्या निकालानंतर नक्कीच पडतील आणि या निकालाच्या नंतर
त्यांना सुद्धा दिसेल की आपलं कुठं काय चुकलंय हे दिसून येईल. मला वाटतंय सध्या जी काही स्टेटमेंट्स देणं चालू आहे किंवा सध्या जे राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणं चालू आहे ते कुठेतरी द्वेषापोटी, कुठेतरी ईर्षेपोटी, कुठेतरी आपली वोट बँक हलू नये आणि राष्ट्रवादीकडे डायव्हर्ट होऊ नये यासाठीचं हे सर्व बोलणं आहे. ह्याला मला वाटते निवडणुकीच्या काळातले हे स्टेटमेंट आहे, त्याला खूप फारसं महत्त्व देण्याला अर्थ नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते होते सूरज चव्हाण. खरं तर त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आले तर कार्यकर्त्याला देखील आनंद आहे आमच्यासारख्या, आणि त्याचसोबतच काँग्रेसचे नेते आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भात टीका करत असतील तर काँग्रेसला भीती वाटते की त्यांचा वोट बँक राष्ट्रवादीकडे येतोय की काय, आणि याच भीतीपोटी सगळी वक्तव्य जी आहेत ती काँग्रेसच्या नेत्यांकडनं होतात आहेत. अशा पद्धतीची टीका जी आहे ती सूरज चव्हाण यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.